नमस्कार मंडळी आता वाजलेत बघा 4 आणि मी आज काय दाखवणार आहे बघा. माझ्या पाठीमागं हे बघा कसं कॅनलला मस्तपैकी पाणी आलंय बघा. हे कॅनल म्हणजे आमच्या गंगथडीची ही जीवनवाहिनी मंडळी. जायकवाडीच्या धरणातलं पाणी मोठ्या कॅनलद्वारे इकडे येतं आणि मग मोठ्या कॅनलमधून असे छोटे छोटे कॅनल वाटत आमच्याकडे पार्सल होते. तर बघा हे असं मस्तपैकी कॅनलला पाणी आलं आहे. हो काही दोन्ही साईडनं रोड आहे, तिकून बी रोड आहे आणि इकून बी रोड आहे आणि आजूबाजूला असे आमचे मस्तपैकी वावर आहेत. तर बघा मंडळी कसला आहे आमचा कॅनल आहे का नाही, फ्रेश टाकाटक. हे बघा असा दिसतो ह्याच हे पट्टा आणि इथं आमच्या मोटर अवेलेबल आहेत. आपला पाईप आहे का बघतो मंडळी, आमची काय मोटर नाही कॅनलला. आहे इथं पाईप सुद्धा. तर मंडळी क्या होया, हाँ खाड़ा करके क्या मिलेगा, पैसा ना अड़का, जेब में खर्चाने को पैसा भी नहीं कुछ. हाँ रोज का भाड़ा लेके गए 1000 रुपये लोग ने बैठना ना गाड़ी में, कहाँ से आएंगे लोग. हाँ कैसे आजकल लोग कटड़ा कर रहे गाड़ी में बैठने को. और तो कोई एसटी सस्ता होया, आधा टिकट होया, बूढ़े आदमी को फुकट होया, बाकी बच्चे कुछ आदमी को खुद क्या गाड़िया. और हमारी गाड़ी में कौन आएगा बैठने को फिर. हाँ और बम्बई को औरतों का आधा टिकट भी नहीं, और ऐसे में हमारी दाल कहाँ गलेगी भला. हाँ ये आज गांव को गए थे थोड़ा. हाँ ना वो मौता में गए थे तो लेट हो गया आने को खेत में. हाँ बूढ़ी थी बूढ़ी. पल्लवी के ससुर की माँ. आज सास ये बूढ़े ने राइट बोला. मेरे को नहीं आती वो हिंदी, आती है वो आधी नहीं आती गुलाबी. आज तक गाय देने को कोई मिलत नहीं था क्या, मैच मिला था क्या. हाँ ना हाँ वैसा होता फिर. ये बूढ़े को कुछ तो काम बताओ पहले. तर मंडळी आमच्याकडं कॅनलला म्हणजे चारीला पाणी आलं का की अशीच असते सगळ्या लोकांची धावपळ सगळी कालमा. हल्ली दिवसाची लाईट असल्यामुळे सगळे आपापल्या पद्धतीने पळतात, कारण महिन्यातून कधी एक वेळेस कधी 2 वेळेस आम्हाला पाणी येतं बघा चारीला. जे पाणी 8 दिवस 10 दिवस थांबतं. आणि मग ज्याच्या समजा विहिरीला पाणी कमी आहे ते कॅनलचा वापर करतात, ज्याला विहीर नाही ते कॅनलचा वापर करतात. ज्यांना विहीर आहे त्यांना नाही मंडळी कॅनलवर जायची गरज पडत. तर अशा प्रकारे आमची एक जीवनवाहिनी म्हणलं तरी चालेल अशा छोटे छोटे कॅनलचं पाणी. या दिवसात आता उन्हाळाभर आम्हाला बघायचं कामत नाही. तर चला आता आपली मोटर झाली चालू. खाना 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 अख्खं पाचर काढावं लागत असतं. ऊसातलं इकडे तिकडे तवा सगळा थोपा निघत असतो. मी येतो खालून एरिकून जाऊन काढते सगळं खाना 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 आणि तिथं पॅक माती लाव. त्या सरीतून त्या पाच सरीत पाणी गेले की मधली सरी कोरडीच राहते.
मंडळी ऊस मोठा झाला का की असं तकलीफ होती बघा. आतमध्ये काही दिसत नाही, घुसता येत नाही, शिरता येत नाही. इकडून पाणी लावायचं तिकडे जाऊन बघायचं, मध्ये उंदराच्या खड्या झालेल्या असतात आणि त्याच्यामुळे खूप सारी तकलीफ होती. पण काय आता सगळ्याच गोष्टीला नाईलाज आहेत. सगळ्याच गोष्टीवर मात करून पुढे चालावं लागतंय. तर असू दे, आता आम्ही जातो येरीवर. येरीचं पाणी कमी झाले. एका दिवस आम्हाला उद्या कॅनलला मोटर आणावं लागते का कोणास ठाऊक. आता आज तर आले कॅनलला पाणी. बघू आपल्या विहिरीचं कमी पडायचा अंदाज दिसला तर उद्या कॅनलवर मोटर आणावं लागेल आणि मग नंतर मी तुम्हाला दाखवेल पुढच्या ब्लॉगमध्ये आपलं काय होतं ते. तोपर्यंत आजचा छोटासा ब्लॉग आज इथंच थांबू. सगळ्या मित्रांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद.